नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। MPW त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर ही जे काही पद असणार आहे या पदाची पदभरती 2026 याची काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन मी तुमच्या भेटीला पुन्हा आलोय। बघा, याबाबतची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, याची पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असेल, शिवाय वयोमर्यादा आणि वेतन श्रेणी सुद्धा काय असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूया। बघा, स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 यामध्ये जाहिरात कधी, पात्रता, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा याची संपूर्ण माहिती। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती खास महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि त्याचबरोबर 1 मे कामगार दिन या दिनाचं औचित्य साधून एक खास ऑफर तुम्हा सर्वांसाठी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही कोणतीही बॅच अवघ्या फक्त आणि फक्त 1111 रुपयांना जॉईनिंग करू घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः बघा अंगणवाडी सुपरवायझर, औषध निर्माता, FDA बॅच, LSO बॅच असेल, त्यानंतर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, स्वच्छता निरीक्षक MPW असेल, आरोग्य सेवक, तलाठी, त्याच्यानंतर जलसंपदा, पशुसंवर्धन भरती, नगर परिषद, आरोग्य सेवक बॅच असेल, त्याच्यानंतर तलाठी भरती, LSO, FDA, TET, टेट बॅच, लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स इत्यादी पदांची कोणतीही बॅच अवघ्या 1111 रुपयांपर्यंत काय असणार आहे तर घेऊ शकताय, जॉईनिंग करू घेऊ शकताय। मग याच्याद्वारे तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स पाहायला मिळतात, प्लस आणखीन काय महत्त्वाचं सांगितलं जातं बघा, तर तुम्ही कोणतेही व्हिडिओज डाउनलोड करू शकता आणि स्वतःचं प्रिपरेशन घडवून आणू शकताय। या ठिकाणी दर सॅटर्डेला काय केले जातात तर जे काही MCQ टाईप जे क्वेश्चन असणार आहेत विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातात आणि तांत्रिक विषयावरती भर दिला जातो। या ठिकाणी प्रत्येक बॅचेससाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्टसाठी जे काही विषयाचे शिक्षक आहेत हे तज्ज्ञ आणि अनुभवी असून वेगवेगळा शिक्षक स्टाफ यासाठी तुम्हाला काय असणार आहेत तर प्रेरित करेल, योग्य ते मार्गदर्शन करेल। शिवाय ई बुक्स द्वारे तुम्हाला या ठिकाणी नोट्स सर्क्युलेट केले जातात। जर का तुम्हाला आणखीन वाचण्यायोग्य आणि त्याचबरोबर काय असणार लिखित स्वरूपातील नोट्स पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर या बॅचेस विषयी सुद्धा काय करून घेऊ शकताय, जाणून घेऊ शकताय। त्वरा करा, कारण अगदी थोडासाच टायमिंग यासाठी काय आहे शिल्लक राहिलेला आहे। बघा, यामध्ये जे काय आरोग्य सेवक आहे याच्यासाठी म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठीची पात्रता देण्यात आली। बघा, पात्रता काय दिली जाते तर महाराष्ट्र नगर परिषद प्रशासन संचालक या विभागाद्वारे ही पदभरती भरली जाऊ शकते। पद स्वच्छता निरीक्षक, ज्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो। त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच डिग्री पास पाहिजे। ओके, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर कोणत्याही काय असणार आहे बघा तर शैक्षणिक काय असणार आहे बघा तर फॅकल्टी मधून तुमची पदवी पूर्ण पाहिजे, डिग्री कंप्लीट असणे आवश्यक असणार आहे। शैक्षणिक पात्रता, बघा शैक्षणिक पात्रता काय सांगितलं जातं तर पहिली, उमेदवाराकडे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी म्हणजेच बॅचलर्स ऑफ डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तांत्रिक पात्रता, पदवीसोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर याचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। कामाचे स्वरूप बघा, सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा गुणवत्ता आणि रोग नियंत्रण यांसारख्या बाबींचे निरीक्षण करणे हे त्यांचं काम असणार आहे। वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये लक्षात ठेवायचं साधारणतः 18 ते 40 वर्षादरम्यान काय असणार, शासकीय नियमानुसार यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर आरक्षण देण्यात आलेलं असणार आहे। पगार, सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाचा पगार साधारणतः 29,000 त्याहून अधिक असू शकतो। हा मूळ बेसिक पगार या ठिकाणी देण्यात आला आहे। निवड प्रक्रिया ही भरती काय असणार बघा रिटर्न एक्झाम वरती डिपेंड असणार आहे, म्हणजे पूर्णपणे जी काही पदभरती होणार आहे ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी काय असणार आहे तर MCQ टाईपच्या क्वेश्चन पेपरवरती होणार असणार आहे। ओके, त्याचशिवाय बघा दस्तऐवज पडताळणी म्हणजेच योग्य ती कागदपत्र तुमची सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचे असणार आहेत। स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 याचा जो काही प्रमुख आणि मुख्य असा अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलाय। पहिला आपण तांत्रिक विषयाशी संबंधित असणारा अभ्यासक्रम पाहूया। बघा, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, ज्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण, त्याचबरोबर संसर्गजन्य रोग त्यांचे नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन म्हणजेच काय सांगितले बघा स्वेग वॉटर मॅनेजमेंट, मैल पाणी,
मैला पाणी प्रक्रिया असेल म्हणजे स्वेग ट्रीटमेंट असेल, सांडपाणी निचरा यंत्रणा असेल आणि नाले स्वच्छता. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन, यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा संकलन, वाहतूक, कचऱ्याचं वर्गीकरण आणि कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याच्या पद्धती. पाणी पुरवठा, शुद्धीकरण प्रक्रिया, पाण्यावरती चालणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रिया असतील, पाण्याची गुणवत्ता, त्याचबरोबर गुणवत्ता चाचणी असेल, कीटक आणि उंदीर नियंत्रण, मलेरिया, डेंग्यू, प्लेग, त्याचबरोबर इतर जे काही संसर्गजन्य जे काही रोग असणार आहेत, व्हेक्टर बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीज यांसारख्या रोगांचं आणि कीटकांचं काय करणे तर नियंत्रण करणे. अन्न स्वच्छता, अन्न भेसळ प्रतिबंध कायदा, हॉटेल्स आणि खानावळींची तपासणी. प्रशासकीय कायदे, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत राज यांच्यामधील काय असतं बघा तर स्वच्छता नियंत्रण. सार्वजनिक आरोग्य, संसर्गजन्य रोग, लसीकरण कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थापन, ओके, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, गटार व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया. पर्यावरण आरोग्य, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि त्यांचे नियंत्रण. नगरपालिका कायदे, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित नगरपालिका व नगर प्रशासन असेल आणि नगर परिषद कायदे व नियम. अन्न व पोषण, अन्नातील भेसळ, आहारशास्त्र व हॉटेल खानावळ स्वच्छता तपासणी. दुसरा घटक आहे बघा सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान याच्यामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश असणार आहे बघा तर मराठी भाषा, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, इंग्रजी भाषा, ग्रामर, व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर. सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, विशेषतः भारताचा भूगोल, त्याचबरोबर काय असणार बघा महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर भारताचा इतिहास असेल, ओके. त्याचबरोबर आणखीन काय असणार तर नागरिक शास्त्र, बुद्धिमत्ता चाचणी याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे. तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता, ओके. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून MCQ टाईपचे काय होतील क्वेश्चन होतील. तांत्रिक विषयांवरती अधिक वेटेज असणार आहे, सर्वसाधारणतः 40-60 बघा काय असणार 60-40 असा काही क्रायटेरिया या ठिकाणी दिला जाऊ शकतो. म्हणजेच 40 प्रश्न तांत्रिक म्हणजेच टेक्निकल सब्जेक्ट वरती असून त्यासाठी 80 गुण असू शकतात आणि 60 हे काय असणार तर लक्षात ठेवायचं सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज GK साठी असून त्याच्यासाठी 120 गुण असू शकतात. त्यामुळे तांत्रिक विषयाला या ठिकाणी वेटेज सगळ्यात जास्त असणार आहे, ओके. कारण या ठिकाणी फक्त टेक्निकल सब्जेक्ट राहणार आहे. कुठला सब्जेक्ट असणार आहे टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे आपला. आणि या ठिकाणी GK मध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहेत बघा तर जिओग्राफी असेल, मराठी असेल, ओके, इंग्रजी असेल, त्याचबरोबर अजून कोणता असणार बघा हिस्ट्री असेल, सायन्स असेल, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स असेल, ओके. त्याचबरोबर सोशल सायन्स या सगळ्यांचा समावेश इकडे असणार आहे. त्याचबरोबर मॅथ्स अँड काय असणार रिझनिंग या सगळ्या गोष्टींना काय असणार तर 120 मार्क 60 प्रश्न असणार आहेत आणि इकडे 40 प्रश्न 80 गुणासाठी असा जवळपास 200 मार्कांच्या साठीचा हा प्रश्न होऊ शकतो. ही जी काय एक्झाम असणार ही एक्झाम TCS किंवा IBPS यांसारख्या काय असणार आहेत तर स्थानिक किंवा जे काय असणार खाजगी क्षेत्रातील कंपन्या असणार आहेत यांच्याद्वारे घेतली जाऊ शकते. जाहिरात कधी येणार आहे तर सर्वसाधारणतः या पदाशी संबंधित 2026 ची जी काही मोठी जाहिरात आहे ही मोठी जाहिरात सुमारे जून आणि ऑगस्ट 2026 याच्या आसपास येण्याची शक्यता असणार आहे. या प्रक्रियेत DMER आणि नगर परिषदेसह वेगवेगळ्या 5 विभागांमध्ये सुद्धा ही पदभरती घेतली जाणार आहे, ओके. नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका आणि त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे जी काय आरोग्य भरती असणार या सर्वत्र या ठिकाणी या पदाची काय घेतली जाणार आहे तर भरती होणार आहे. आमच्या OO अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती 1 मे साठी ही खास ऑफर असणार आहे. लिमिटेड टायमिंग राहिलेलं असणार आहे. लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करून घ्या. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.